सोलापूर शहरात कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। आई आणि 2 मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे शहर हादरलंय। मात्र या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही। सोलापूर शहरातील मुळेगाव रोड येथील सर्वदे नगरामध्ये एक कुटुंब राहते। कामावर गेलेल्या पतीने पुन्हा घरी फोन केल्यानंतर घरी कोणीच फोन उचलला नाही। त्यामुळे ते घरी पाहायला गेल्यावर तिघेही लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाले। त्यानंतर चिल्लाळ यांच्या शेजारी राहणारे अनेक लोक जमा झाले। त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली। या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की स्नेहा संतोष चिल्लाळ वय 30, संध्या संतोष चिल्लाळ वय 11, मनोज कुमार संतोष चिल्लाळ वय 7 असं आत्महत्या केलेल्या तिघांची नाव आहे। शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच त्यांनी तात्काळ लटकलेले मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। स्नेहा चिल्लाळ यांच्यासह त्यांच्या मुलांना साडीने गळफास घेऊन आत्महत्या का केली त्याचा शोध पोलीस घेत आहेत। माध्यमांशी बोलताना आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीने सांगितले की घरात कोणताही वाद नव्हता। आज ते कामासाठी घरातून बाहेर पडले होते। त्यानंतर बाजार देण्यासाठी त्यांनी पुन्हा घरी फोन लावला। त्यावेळी मात्र फोन कोणीच उचलला नाही। त्यामुळे स्वतः पतीने घरी जाऊन पाहिल्यावर त्यांना घडलेला प्रकार दिसून आला। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलिसांनी तात्काळ येऊन पंचनामा केला। या ठिकाणी घरामध्ये साडीच्या साहाय्याने तिघांनी गळफास घेतल्याचे पती संतोष चिल्लाळ यांना निदर्शनास आल्याने त्यांनी शेजारच्यांना बोलावून ते 3ही मृतदेह खाली उतरवले। सदरचे मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले आहेत। काय नेमकी घटना घडली? नेमकी घटना म्हणजे मी सकाळी 7 वाजता हॉटेलला जातोय, संध्याकाळी 7 वाजता येतोय आणि आज रविवार दुपारनं हाफ डे असते आपलं हॉटेल। 10 वाजता फोन लावलो मी मटण घेऊन जाऊन म्हणून, मग फोनच उचलला नाही त्यांनी। मी फोन उचलला म्हणून मी काय म्हणलो गिऱ्हाईक जरा शांत झाल्यावर 12 वाजता घरी गेलो मटण घेऊन घरी गेलो तर आतमध्ये गेट तर लॉक होता आणि दरवाजा खुला होता, वरचा दरवाजा पण खुलाच होता। मग वरनं मी चढून गेलो भिंतीवरनं, बघितलं तर तिन्ही पण लटकलेले। कोण लागते? बायको, मुलगा, मुलगी। कारण काहीच नाही साहेब, काहीच नाही कारण। काय वाद नाही, काय नाही, आपल्या घरात काहीच नसते। काय वाद तर काहीच नसते आपल्या घरात। वय किती मुलांचे? मुलाचं 7 वर्ष आहे, मुलीचं 11 वर्ष आहे। नेमकं कारण काय कळालं नाही का? काहीच नाही सर, कारण आम्ही घरात नसतो ना सर, दिवसभर हॉटेलवरच असतो आपण। घरी गेलो, जेवलं, तेवढं 4 शब्द बोललो, आई वडील मी सर्व हॉटेलवर चालवतो आपण। घरी गेले 4 शब्द बोलले, तेवढं जेवण केले, संपलं विषय। आणि सकाळ उठला आपला धंदा आपल्यालाच असते। भांडण झालं काहीच नाही, शेजारी नाही कधीच नाही भांडण। शेजारी कोण यांची मावशीच राहते? नाही मी सकाळी साहेब आंघोळ करून निघतो, माझं मिस्टेक काय। आज सकाळी आंघोळ झालं, यांचा नाश्ता। आज सकाळी काय झालं, ताईंनी त्यांना नाश्ता चहा सगळं झालं। चहा करून ते गेले हॉटेलला 7 वाजता। 7 वाजता गेल्यानंतर हॉटेल आज दुपारी 1:30 वाजता बंद होतंय। मग ते भाजी बनवण्यासाठी भाजी घेऊन आलेले, पण भाजी घेतल्यानंतर 10 वाजल्यापासून फोन लावतात, घरी कोण रिस्पॉन्स देत नाही म्हणून त्यांनी 11:30 वाजता घराकडे गेले। घरात गेल्यानंतर घरात आतून कडी होती, खालचा दरवाजा आणि वरचा बेडरूमचा दरवाजा उघडा होता। मग हे कंपाऊंडरनं चढून गेले वरून गेल्यानंतर पाहतात तर काय 3 जण पण हँगिंग झालेले होते।